12 वाजेला प्रकट करायचं ना आपल्याला त्या हिशोबानं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. म्हणजे आवाज चरचर नाही आहे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली कमरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गजानन महाराज की जय. आजच्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक सद्गुरू सच्चिदानंद गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आपण हा जो प्राकट्य उत्सव आहे आपण या ठिकाणी करतो आहोत. गंगापूर या शिवाजीनगरमध्ये गजानन भक्त परिवार यांच्या पहिलंच वर्ष आहे आणि त्या अनुषंगानं अतिशय सुंदर अशा प्रकारचं आयोजन नियोजन यांनी केलं. आमचे परमादरणीय पिसाट सरांचा फोन आला की तुम्हाला इथं प्रवचनाचा कार्यक्रम करायचा आहे, गजानन बाबांचा प्रकट दिन आहे, आता ड्युटीली तर यावंच लागतं. 2 तास सेवा बाबांनी आपल्याकडून करून घेतली, हे आपलं परम भाग्य आहे. आणि आपण बाबांचे झालो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. बघा, ज्यावेळेस आपण बावन्नी करतो म्हणतो किंवा आपण जे बाबांची आरती करतो गजानन महाराजांची, त्याच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे, जय जय सद्गुरु गजानना, रक्षक तुची भक्तजना, निर्गुण तू परमात्मा तू, सगुण रूपात गजानन तू. म्हणजे ज्या ज्या वेळेस धर्माची ग्लानी हानी होते, ज्या ज्या वेळेस समाज आदी व्याधी उपाधीनं त्रस्त होतो, अज्ञानी जीवाला सन्मार्गाला लावण्याकरता महापुरुष या सृष्टीमध्ये अवतीर्ण होत असतात. अनंत महापुरुष या सृष्टीमध्ये झाले, त्यातलेच एक गजानन महाराज आहे. आणि गजानन महाराजांच्या समकालीन श्री स्वामी समर्थ आहे, त्यांच्याच समकालीन झालेले आहे. आणि साईबाबा त्यांच्याच समकालीन आहे. या युगपुरुषांनी ज्या ज्या वेळेस अवतार धारण केला, तुमच्या आमच्या सारख्यांच्या जड जीवांचा उद्धार करण्याकरता केला. गजानन बाबांचा जर आपण जीवनाचा पट बघितला, आपल्याला सर्वांना चरित्र माहिती आहे, परंतु हे उपजताच ज्ञानी असतात. जे युगपुरुष या सृष्टीमध्ये अवतार धारण करतात ते मूळतःच उपजताच ज्ञानी असतात. ज्यावेळेस गजानन बाबा जन्माला आले आई वडिलांच्या उदरी, लहानपणापासून त्यांच्या ज्या अलौकिक क्रीडा आहे त्या अविस्मरणीय आहे. आणि त्या ज्या क्रीडा आहेत त्या 52 अध्यायामध्ये या ठिकाणी लिखित या ठिकाणी स्वरूपात केलेल्या आहेत. त्याला आपण गजानन विजय ग्रंथ म्हणतो. अशा ह्या फक्त तुम्हाला आम्हाला समोर आलेल्या आपण लिहिल्या, याच्यानंतर कोट्यानं कोटी त्यांच्या लीला आहे. केवळ जड मूळ उद्धारा करता अवतार कार्य धारण करता. जड आणि मूळ म्हणजे काय? जड म्हणजे ज्या जीवाला जन्माला येणं, लहानाचं मोठं होणं आणि निघून जाणं, याला जड म्हणतात. जन्माला आल्यानंतर जन्माचं जे ध्येय आहे, आपण कशा करता आलो, आलासी कोटून या जाशील कवण्यारे ठाया,
घरदार तुझे नव्हे अवघी लटकीच माया. आपण आलो कशा करता याचं महत्व सामान्य जीवाला कळत नसतं. तुम्हाला आम्हाला कळतं का आपण का आलो? आपल्याला मनुष्य जन्माचं महत्व कळत नाही. हे कळालं संतांना, म्हणून ते त्यांचं अंतःकरण तुमच्या आमच्या करता तुटत असतं. का एखादा जरी जीव उद्धारला जन्माला आल्यानंतर तर त्यांना त्या गोष्टीचा खूप आनंद होतो. म्हणून गजानन महाराजांनी जे कार्य केलं ते अलौकिक स्वरूपाचं कार्य आहे. जेवढे तुम्ही 52 अध्यायाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्याचा सार 52 मध्ये आहे. 52 अध्यायाचा सार 52 मध्ये आहे. प्रत्येक अध्यायाचं एक अलौकिक चरित्र आहे. जोपर्यंत आपण महाराष्ट्राची लोक असे आहोत, जोपर्यंत संत महापुरुष या सृष्टीत असतात ना तोपर्यंत आपण समजून घेत नाही, आणि निघून गेल्यानंतर आपण त्यांचा पालखी सोहळा करतो. होत्याचे नव्हते जित्याचे पित्र. जोपर्यंत महात्मे या सृष्टीमध्ये किती त्रास झाला असेल. ज्या दिवशी गजानन महाराजांनी शेगाव मध्ये बंकटलालांच्या दारी ज्यावेळेस ते अवतीर्ण झाले, अचानकच अवतीर्ण झाले की नाही, पण ते ज्यावेळेस जिथून आले ते नाशिकहून आलेले होते. नाशिकहून आल्यानंतर एकदम नाही प्रकट झाले ना, त्याच्या आधी पण अवतार कार्य आहे ना त्यांचं, बरोबर आहे का नाही? त्यांच्या आधी त्यांचं जे जीवन आहे, लहानपणापासूनचं जे जीवन आहे ते अलौकिक आहे. ज्यावेळेस खेळायला जरी गेले मित्रांमध्ये तरी त्या लेकरांना चारी धामाचं दर्शन असेल, पंढरपूरचं दर्शन असेल, आळंदीचं दर्शन ते त्यांच्या योग बलाच्या सामर्थ्यानं करून देत होते. म्हणजे तो काही चमत्कार होता का? नाही. त्या लेकरांना परमार्थाची ओढ लागावं, त्यांच्या जीवनामध्ये भक्तीचा मार्ग चालू व्हावा, एवढ्या करता त्यांना त्या कुतूहलानं तरी हे भगवंताकडे वळतील, भक्ती मार्गाकडे वळतील असा त्याचा आशय होता. तेव्हापासून ज्यावेळेस ते खोड्या करायचे गजानन महाराज, वडील त्यांना कोठून ठेवायचे, मग ते कोंडेल राहायचे का घरामध्ये? ते तर बाहेर खेळताना दिसायचे. वडिलांना, सामान्य आपल्या आई वडिलांना आपण कळतो का आपला मुलगा काय आहे, कळतं का? ज्ञानेश्वर महाराज झाले असेल, तुकाराम महाराज झाले असेल, नाही, जेवढे संत आपल्या या महाराष्ट्र भूमीमध्ये झाले, विश्वात जेवढे संत नाही तेवढे महाराष्ट्रात संत आहे. आणि प्रत्येक संतांचं कार्य अलौकिक आहे. जड मूड म्हणजे मूर्ख जीवांचा सुद्धा उद्धार त्यांनी केलेला आहे. गजानन बाबांचं चरित्र आपल्या ह्या मावल्या प्रत्येक जणांनी आपण घरी वाचायला पाहिजे. जरी धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला वेळ नाही मिळाला तरी बाबांनी जरी वाचली तरी आपल्याला त्या 52 अध्यायाचा आशय आपल्याला कळतो का नाही? जीवाचा उद्धार कशानं होईल? ज्यावेळेस गजानन बाबा अक्कलकोट येथे गेले त्यावेळेस स्वामी समर्थांची भेट झाली. भेट झाल्यानंतर तिथं त्यांनी त्यांचं जे काही आध्यात्मिक जीवन होतं ते त्यांच्या संतांच्या सहवासामध्ये त्यांनी व्यतीत केलं. व्यतीत केल्यानंतर स्वामींनी त्यांना सांगितलं, समर्थांनी त्यांना सांगितलं की बाबा तुला आता इथून नाशिकला जायचंय. जसा मुलगा 4थी पर्यंत गावात शिकतो, हायस्कूलला तालुक्याच्या ठिकाणी जातो, त्याच्यापेक्षा उच्च शिक्षणासाठी तो बाहेर गावी जातो, तसं अध्यात्मामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, जे कार्य करायचं होतं ते कार्य करण्याकरता स्वामी समर्थांनी त्यांना पूर्ण आयुष्याची कुंडली सांगून टाकलेली होती गजानन महाराजांनी. नाशिकला जाऊन 12 वर्ष ज्यावेळेस त्यांनी त्या गोष्टीचा अभ्यास केला त्यावेळेस त्यांना सांगितलं आता तुझा अभ्यास पूर्ण झाला, पुढचा अभ्यास पूर्ण करण्याकरता तुला शेवटचा जे तुझं कार्य आहे, तुझे जे स्थिर होण्याची शेवटची जी स्थिती आहे ती शेगावमध्ये आहे. आणि महापुरुषांना एका कार्यार्थमा गत्यम कोटी कार्यम चकार, त्यांना आनंद जन्माचं स्मरण झालेलं असतं मागच्या आणि पुढच्या. बघा गजानन बाबांच्या जीवनामध्ये जो भक्त अनन्यतेनं त्यांना शरण आला त्याची संपूर्ण जबाबदारी गजानन स्वामींनी उचललेली आहे. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण मीची एकू. सांगायची ते बसलेले जरी असले ना, विदेह स्थितीतला महात्मा आहे. विदेह स्थिती कशाला म्हणतात? परमार्थात ती स्थिती साधता येते. गजानन महाराजांच्या जीवनामधून ती गोष्ट आपल्याला कळते. तुम्हाला आम्हाला सुद्धा अशक्य नाही. तुम्ही आम्ही काय आहे, पलायनवादी माणसं आहोत.
ते का आता खरं आहे का? ते देव माणसं होते? नाही ना. ते ज्या आई वडिलांच्या उदरी जन्माला आले, तुम्ही आम्ही सुद्धा आई वडिलांच्याच उदरी जन्माला आलो. त्यांना ते असाध्य ते शक्य करता आलं, तुम्हाला मला का करता येत नाही? कारण आपला भगवंतावरचा विश्वास अनन्य नाही. गीतेमध्ये भगवान सांगतात ना, अनन्य चिंतयन्तो माम ये जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वाहम्यम. तू मला अनन्य होऊन शरण ये. गजानन बाबा सांगायचे, तू मला अनन्य होऊन शरण ये. तुझ्या पूर्ण जीवनाची, संसाराची आणि अध्यात्माची जबाबदारी माझ्यावर राहील. ते स्वतः स्वीकारत होते. आणि सद्गुरूला शरण जायलाच पाहिजे. गुरु का करायचा असतो? सद्गुरू का करायचा असतो जीवनामध्ये? आता ग्रामीण भागामध्ये असतात ना महिला, हरिपाठ झाला का ते म्हणतात, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. आणि ज्याने केले त्याला का विमान आले की न्यायला? सद्गुरू जीवनात का करायचा असतो? तुम्हाला आम्हाला देव, आता आपण देवळातच आहोत ना, बरोबर आहे की नाही? सगळ्या संतांना हे सांगायचं आहे, देवाची या द्वारी माऊलीला सांगायचं आहे, उभा क्षण बरी तेने मुक्तिचारी. जर देवाच्या समोर एक क्षण जर उभा राहिला तर तुला चारही मुक्ती प्राप्त होतील. होते का? आपण रोज देवळात आहे, मग आपल्याला चारही मुक्ती आहे का? घरी गेल्यावर तर कितीतरी टेन्शन आहे का? आपलं मन पॉवरफुल, प्रोग्रेसिव्ह आणि सेन्सिटिव्ह बनण्याकरता या विज्ञानाच्या काळामध्ये कोणतं असं साधन आहे का आपल्या मनाला मजबूत करेल? ते जो मनोरोग तज्ञ आहे ना, सिटीमध्ये बसलेला मनोरोग तज्ञ, रोज 100-200 पेशंटचे मन ठीक करणारा पेशंट, तो डॉक्टर सुद्धा एक मनोरुग्ण आहे घरी गेल्यानंतर. कशामुळं? जीवनामध्ये सद्गुरूची गरज आहे. म्हणून सद्गुरू गजानना का सांगितलं? सद्गुरू जीवनात पाहिजे. गुरु जीवनात येतो, कारण अवधूत दत्तात्रयानं 24 गुरु केले. जो जो जयाचा घेतला गुण तो गुरु केला जाण. गुरुशी आले अपार पण संपूर्ण जग गुरु दिशी. सगळं जगच गुरु आहे. का करायचा गुरु? आणि गुरुकडून काय मिळावं जीवाला? उद्धाराचं साधन मिळालं पाहिजे. सद्गुरू काय देतात? जन्म आणि मरणाच्या फेऱ्यातून चुकवण्याचं साधन सद्गुरू देत असतात. जन्म आणि मरण कशानं चुकल? काय केल्यानं जन्म आणि मरण चुकल? सद्गुरु कृपा. प्रत्येक संतांनी नाही भगवंतानं सुद्धा गुरु केले. परब्रह्म राम वशिष्ठा शरण गेले की नाही? परब्रह्म होते की नाही? ते देव म्हणून अवतारी आले की नाही? मग वशिष्ठाच्या आश्रमात जायची काय गरज होती? जगद्गुरु गोपाल कृष्ण आहे, कृष्ण म्हणजे जगद्गुरु. तरी सांदीपनी ऋषींच्या आश्रमात का गेले? मग त्याच्या गुरुनं काय सांगितलं असं तो नाव घे. वशिष्ठानं सांगितलं असं का तू राम राम म्हण? नहीं। राम राम तो सब कई कहे ठग ठाकुर चोर, लेकिन जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कुछ और। गजानन बाबांजवळ जी साधना होती ना, ती साधना प्रत्येक जीवाला मिळायला पाहिजे, हा त्याचा आशय। 29 क्रमांकाचा अध्याय गजानन विजया ग्रंथामध्ये 29 क्रमांकाचा अध्याय आहे। साधकानं गजानन बाबाला प्रश्न विचारले, त्या प्रश्नाचं उत्तर देताना गजानन महाराज सांगतात, आम्ही पारायण करतो, करत नाही असे नाही, पण का करतो? घरातली आधी व्याधी राहायला पाहिजे, घरातली किरकिर बंद व्हायला पाहिजे, आमचे रोग दूर पळायला पाहिजे। अरे बाबा, याच्यासाठी परमार्थ नसतो। परमार्थ का करायचा असतो? आधी व्याधी जाण्याकरता परमार्थ नसतो। आधी व्याधी तर संताला कमी होत्या का? कमी होत्या का? अरे परमहंसांना सुद्धा ब्लड कॅन्सर होता, आद्य शंकराचार्यांना मूळव्याध होता, विवेकानंदांना 32 रोग होते। रोग जाण्याकरता किंवा टेन्शन जाण्याकरता परमार्थ नसतो, जन्म आणि मरणाचा फैसला होण्याकरता परमार्थ असतो, जो गजानन महाराजांनी सांगितला। सद्गुरु गजानन का म्हणतो आपण? बघा, सगळ्याला सगळं प्राप्त होत नसतंय। आस्तेची या महापुरी रिगतात कोटीवरी, परी प्राप्तीची या पहिले तरी विपाईला निघे। संत जीवनामध्ये कशा करता यावा लागतो? तर आपल्यातलं असलेलं अज्ञान जे आहे ना, ते दूर करायचं। गजानन बाबांनी हेच कार्य केलं। अज्ञानी जे जीव होते, जडमूड जे जीव होते, त्या जीवाला सांगितलं, अरे तुला कोणी नाही ना, मी तुझा वाली, तुला कोणाचा सहारा नाही ना, मी तुला सहारा देतो, हिम्मत हारू नकोस। मी त्याच्यावर आलेले संकट तुम्ही बघा ना, एका अध्यायामध्ये किती ती गाय त्रास देत होती। गजानन बाबा तिथं गेले, काय केलं त्यांनी? त्याला काय छुमंतर केला का? काय केलं का? नाही 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 नाही, काही करावं नाही लागत।
संतांचं दर्शन आणि संतांचा स्पर्श जरी झाला, संतांजवळ 4 गोष्टी असतात: शब्दकृपा, स्पर्शकृपा, दृष्टिकृपा आणि आत्मकृपा. ह्या 4 कृपा ज्यावेळेस संत करत असतात ना, त्यावेळेस त्या जीवाला त्याचं अज्ञान जीवातून निघून जात असतं. ज्यावेळेस त्या गायीच्या खाली झोपले, त्यावेळेस त्या गायीला जो त्रास देत होती ती गाय मारण्याचा, ती गाय शांत होऊन गेली का? स्पर्शकृपा. ज्यावेळेस एक साधक ज्यावेळेस त्याला त्या पाटलाकडे कामाला जातो, तो त्या पाटलानं सांगितलं विहिरीतले सुरुंग तुलाच लावायचे. पहिले ते सुरुंग होते, खाली उतरून लावा लागायचे. आता त्यांना माहित नव्हतं का जे राहिलेले लावायचे, त्याच्यातला जर एखादा फुटला तर हा जिवंत राहील का? तरी पण किती व्हावं लागत? अनन्य व्हावं लागत सद्गुरूवर. जोपर्यंत आपण सद्गुरू अनन्य होऊ शकत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला आम्हाला काही मिळू शकत नाही. काही मिळत नाही, काहीच मिळत नाही. अनन्य व्हावं लागत. आणि ज्यावेळेस तो जो साधक होता, खूप गरिबी होती, सालानं राहावंच लागत होतं, त्याला पर्याय नव्हता. आणि ज्यावेळेस तो विहिरीमध्ये उतरला, त्यांनी राहिलेले ते बारूद जोडल्या बरोबर तिथं तो स्फोट झाला. स्फोट झाल्या तो एका कपारीला गेला. गजानन बाबाला शिळा होऊन, म्हणजे एक दगड होऊन तिथं राहावं लागलं आणि त्याचं रक्षण करावं लागलं. त्या पाटलाला वाटलं हा गेला. वाचते तुम्ही गजानन म्हणजे मी माझ्या घरचं नाही सांगू राहिलो, हे गजानन मी एक ग्रंथातलं सांगू राहिलो, बरोबर आहे ना? मग कोण आलं तिथं जाऊ? निस्ता आपण म्हणतो मागे पुढे उभा राय सांभाळीत आली आगादा निवाराया. अरे मागे पुढे उभा राहण्याकरता अनन्य व्हावं लागेल का नाही? जर आपण भगवंतावर अनन्य झालो तर देव आपल्याला सांभाळायला आजही तयार आहे. देव सांभाळतोच. आता कोणाच्या शक्तीनं मी बोलतोय? ज्याच्या शक्तीनं बोलतो त्याचं नाव देव, तो दिसत नाही, तो काही हातापायाचा नसतो. नैनन छिन्नंती शस्त्रांनी नैनन दहती पावकहा. त्याला सूर्य तापू शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही, वारा त्याला वाळवू शकत नाही. त्याचं नाव देव. आणि तो देव तुमच्या आमच्या जीवनामध्ये अनुभूतीला यायला पाहिजे. त्याला काही घरदार सोडायची गरज नाही, त्याला काही कुठं बोंबलत फिरायची गरज नाही. साधू संत सांगतात कशाला फिरतो रिकामा? अरे तुझ्या अंतकरणात असलेला भगवान परमात्मा सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका ऐसी, जे बुद्धीस पुरे अहर्निशी ती वस्तू का मी. प्रत्येकाच्या हृदयात देवी की नाही? मग प्रत्येकाच्या हृदयात देवी अनुभवाला आला का? ज्यानं सद्गुरू केला त्याला देवाची खूण पटते. एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे, कसं बोटानं दाखवू तुला घे अनुभव गुरुच्या बोला. सद्गुरूच्या कृपेनं ज्यावेळेस गुरु शब्द कृपा करतात, स्पर्श कृपा करतात, दृष्टी कृपा करतात. जो साधक जसा असेल, जसा जीव त्यांच्यापर्यंत आला असेल, त्याला त्या पद्धतीनं कृपादृष्टी करत असतात आणि त्याला परिपूर्ण त्याच्या स्वरूपापर्यंत त्याला घेऊन जात असतात. तुमच्या आमच्यामध्ये जे अज्ञानी मूढ म्हणजे मूर्ख, इथं काय सांगितलं? जड मूढ ताराया. जड आणि मूर्ख जीवाला तारण्याकरता. मूर्ख म्हणजे काय? एक शंकराचार्याचे स्तोत्र आहे, पशुनाम पती पापनाशम परेशम गजेंद्रस्य कृती वसानंबरण्यम. या शंकराचार्याच्या स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे भगवान शिव पशुपती. पशु म्हणजे मूर्ख, आणि मूर्खाचा तो पती. मूर्ख म्हणजे काय? ज्याला मी कशाला आलो, येऊन करायचं काय आणि सोबत न्यायचं काय हे ज्या जीवाला कळत नाही, त्याला शास्त्रामध्ये मूर्ख असा शब्द वापरलेला आहे. तुम्ही आम्ही जन्माला आलो, काय घेऊन आलो? लोक म्हणजे खाली हात आहे, आता खाली हात. अरे खाली हात येताही नाही, खाली हात जाता नाही. अगं कर्मी जे उरावे तै ते सुखदुःख फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. देहाला तुम्हाला आम्हाला जे सुख आणि जे दुःख प्राप्त आहे ते आपल्या कर्मानुसार आहे. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. आणि त्या कर्मातून आपल्याला बाद करण्याकरता सद्गुरूची गरज आहे. त्या कर्मातून बाद करण्याकरता सच्च्या संतांची गरज आहे. आणि तो संत अनुभूती संपन्न असला पाहिजे. संत कसे पाहिजे? अनुभूती. त्यांनी त्या गोष्टी तरल्या पाहिजे. किती? गजानन महाराजांनी स्वतः तरुण लाखो जीवन त्यांनी बदलवलेले की नाही? त्यांना त्या गोष्टीचा अनुभव आहे की नाही? जन्म मरणाच्या पलीकडे गेलेले संत असतात. जन्म आणि मरण त्यांना नसतं.
जन्म मरण कुणाला असतं? अज्ञानी जीवाला असतं. आणि अज्ञाना जीवाला सज्ञानी करायचं काम संत करत असतात. तू देह नसून, आपण देह का? आपण देह नाही. देहामध्ये जी गोष्ट रात्रंदिवस चालू आहे, 21,600 वेळेस ती गोष्ट आत येते आणि बाहेर जाते, ती गोष्ट आपण आहोत. तिची ओळख सद्गुरू करून देत असतात. तुझ आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलासी. जागा दाखवून देण्याकरता संतांची गरज आहे. आता तर इतके संत झाले का दगड उचलावं तिथं संत आहे. पूर्वीच्या काळात कमी होते, आता भरपूर झाले आमच्यासारखे. पण उद्धाराचा मार्ग जीवनामध्ये आपल्याला कळायला पाहिजे. एवढी गोष्ट कळण्याकरता बघा, ही जी गोष्ट आहे ना, उद्धाराची जी गोष्ट आहे, संतापर्यंत कशी आली बघा. संत सुप्रीम पॉवर असतात. संताला येण्याचं स्वइच्छा असते. आम्ही अनिच्छेमध्ये, तुम्हाला आम्हाला यायची इच्छा नसली तरी यावंच लागत. मागच्या जन्माची वासना पुढील जन्माला कारण, मागच्या जन्माचं पाप पुढील जन्माला कारण, यावंच लागतं. बरोबर? संताला तसं नाही. ते स्वइच्छेत असतात. ज्या वेळेस भगवंत अडचणी देईल ना, त्या वेळेस संत अवतार धरतात. संत बीज पलटे नहीं, युग गए अनंत, हर युग में अवतार धरे फिर संत के संत. प्रत्येक अवतारात संत या ठिकाणी सृष्टीत आलेले आहे. पण भगवंताला आणावा लागतो. ज्या वेळेस जब होय धर्म की हानी, ज्या वेळेस धर्म लयाला जातो त्यावेळेस भगवान परमात्मा अवतार धारण करतो. पण संत स्वइच्छा असतात. जसं उदाहरणार्थ जेलमध्ये एखादा अपराधी जातो बरं का, आणि तिथं जो जेलर आहे ड्युटी करणारा, तो सुद्धा जेलमध्ये जातो. आणि एखादा मंत्री सुद्धा जेलमध्ये जातो. काय आला? रिबीन फाडावा. बरोबर आहे ना? म्हणजे तुम्हाला आम्हाला जावाच लागत. आम्ही आरोपी आहे. जन्माला आलो ना, मरायचंय. पण मरण ओळखीचं जर केलं ना, संतांना मरण नाही. मरण माझे मरून गेले मजला केले अमर. जे गजानन महाराज आजही आहेच. आजही भक्तांनी तेवढ्या श्रद्धेनं जर त्यांचं स्मरण केलं, आजही गजानन बाबा जिथल्या तिथं प्रकट होतात. आणि त्या तुम्हाला आम्हाला दृष्टी नाही हो, डोळे होते नव्हती दृष्टी. तुमचे आमचे डोळे आपण ओळखू शकतो का? आजही गजानन बाबा जर इथे येऊन बसले, आम्ही ओळखू शकतो का? त्याला ओळखण्याची जी दृष्टी आहे ना, ती संतांजवळ सद्गुरूजवळ असते. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला स्वज्वळ. कशासाठी सद्गुरू करायचा असतो? कशासाठी? जन्म आणि मरणाचा फैसला करणारे सद्गुरू असतात. गजानन महाराज त्याच्यातले एक आहे. स्वामी समर्थ, आम्ही त्यांना आमच्या स्वार्थ करता वापरतो, तो भाग सोडून द्या. आमच्या संसारातल्या अडचणी दूर करण्याकरता परमार्थ नसतो, इतका खाली परमार्थ आम्ही आणून ठेवला. नाही. एवढ्या करता अवतार धारणच करत नाही. ते अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. जड जीवाचा उद्धार कराय करता ते आलेले असतात. आणि तेवढी एक गोष्ट आपल्याला ओळखीची करायची. देव अनुभवाची गोष्ट आहे. देव म्हणायची गोष्ट नाही. देव वाचायची गोष्ट नाही. देव ऐकायची गोष्ट नाही. देव अनुभवाची गोष्ट आहे. आणि अनुभव ज्याला आला तो सांगू शकतो ना. बरोबर आहे की नाही? तुम्हाला आम्हाला डोकं दुखलं त्याचा अनुभव आहे की नाही? डोकं बरं झाल्याचा अनुभव आहे की नाही? पोट दुखायलाचा अनुभव आहे. लग्न झाल्याचा अनुभव आहे. लग्न न झाल्याचा अनुभव आहे. गावाला गेल्याचा अनुभव आहे. घरी आल्याचा, सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. देवाचा अनुभव काय? देवाचा अनुभव येण्याकरता सद्गुरू जीवनात यावा लागतात. आणि असे गजानन महाराज ज्यावेळेस प्रकट झाले, त्यांच्या विविध लीलांनी, त्या काळामध्ये काय असतं, संत चमत्कार करत नसतात. आम्ही चमत्काराच्या नादी लागतो. त्या जीवाची श्रद्धा बसण्याकरता त्याला ते करावं लागतं. ज्यावेळेस तो साधक विहिरीतून बाहेर येतो, आल्यानंतर पहिले गजानन महाराजांच्या दर्शनाला जातो. आणि ज्यावेळेस गजानन महाराजांचं दर्शन घेतो, त्यावेळेस त्यांनी सांगितलं, का रे बाबा, लय सुरुंग फोडून आलास, किती दगड फोडली, म्हणजे कळत नाही का? संतांना सगळं करतं, न सांगता तुम्हा कळो येते अंत. साधू संताला सांगायची गरज नसते. तुमचं काय चाललंय हे संताला सांगायची आवश्यकता नसते. एवढ्या करता संत अवतारण धारण करतात. तुम्हाला आम्हाला त्या गोष्टीचं ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, मग शांतीचा अंकुर फुटे, विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा.
तुम्हाला आम्हाला जी अज्ञान आहे, मी देह नावाचं जे अज्ञान आहे, आपण देह आहे का? देह आपण नाही. देहामध्ये आत्माराम आहे आणि ते आपण नाही ऐकत. आपण ऐकतो का? ऐकणारी शक्ती वेगळी आहे, बोलणारी शक्ती वेगळी आहे, पाहणारी शक्ती वेगळी आहे. बरोबर आहे ना? आता वयस्क काका आहे, साठीच्या पुढे ऐकू येत नाही, मग आपले कान आपल्या हातात नाही का? का नाही ऐकू येत? आपले कान आहे ना. ज्यार्थी ऐकू येत नाही त्यार्थी ऐकणारी शक्ती कोणीतरी वेगळी होती. दिसत नाही त्यार्थी पाहणारी शक्ती वेगळी होती. त्या शक्तीला आपण ओळखलं का? आणि तिला ओळखण्यासाठी एकच दुर्लभ मनुष्य जन्म, दुर्लभ आहे माणसाचा जन्म. तुम्हाला आम्ही फुकट वाळ्या घालून राहिलो त्याचा तो भाग सोडून द्या. तुम्हाला मला त्या गोष्टीची किंमत आहे का, महत्व आहे का? नाही. घटका गेली, पळे गेली, तास वाजे ठाणाना, आयुष्याचा नाश होतो रामकार्य मनाना. आयुष्य निघून जातं, अख्खं आयुष्य निघून जातं. परतीचा प्रवास सुरू होतो. त्यावेळेस जीवाला वाटतं का आता आपण काहीतरी केलं पाहिजे, पण त्यावेळेस काहीच करता येत नाही, कारण सगळे इंद्रिय शिथिल झालेले असतात. आणि अशा वेळेस ज्यावेळेस माझ्यातून आत्माराम निघून जाणारे, काय निघून जातं आपल्यातून? अंतकाळाला काय निघून जातं? जी गोष्ट निघून जाते ती आयुष्यभर ओळखीची केली का? रामदास स्वामी सांगतात, देव जवळ अंतरी भेट नाही जन्मभरी. अरे इतका जवळ देव तो सोडून दिला. आपले गाडगे महाराज होते ना, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, हे सांगायचे, अरे कशाला रिकाम फिरतर ना बाबा, तुझं गावच नाही का तीर्थ, अन्न छत्र लावले काशी, घरी माय बाप उपाशी, हे दान आहे का खरं रे बाबा, कशाला रिकामा फिरतय. बुद्धी प्रामाण्य भक्तीतून निघून ज्यावेळेस जातं, आहे का बुद्धी प्रामाण्य या जगामध्ये? चांगला सुशिक्षित माणूस ज्यावेळेस नको त्या मार्गाला जातो त्यावेळेस कळतं का काय बुद्धिमत्ता असेल. एवढे मोठे 4 वेद, 4 शास्त्र, 18 पुराण आपल्या साधू संतांनी लिहून ठेवले कशा करता? तुमच्या आमच्या उद्धारा करतात. बरं, जाण्याचा मार्ग इतका सोपा आहे, देव इतका सोपा आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्ववन, पण शहाणा तो धनी लागतो. इड शहाणा माणूस लागतो, त्याला त्या उद्धाराची तळमळ लागली पाहिजे. समजा आता या मावल्या आहे, यांना बसनं प्रवास आहे, बरोबर, यांचे 100 रुपये जर हरवले, बसमधून पडले बसमध्ये कुठंतरी, तर किती तळतळ लागते? 100 रुपये हरवले, 100 रुपये हरवले, 100 रुपये हरवले. घरी येईपर्यंत 100 रुपये डोक्यात राहते, झोपले तरी डोक्यात राहते, उठले तरी डोक्यात राहते. शेजारी मैत्रीण जरी आली तर मध्ये माझे 100 रुपये हरवले. मग साधे 100 रुपये हरवले तर एवढी चिंता आहे, आणि आतापर्यंत आयुष्य हरवलं याची चिंता आहे का जीवाला? त्याची ओळख करायकरता सद्गुरू असतात, त्याची ओळख करून देणारे संत असतात. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, माणसासारखे नसतात, ते दिसायला माणसं असतात, तुमच्या आमच्या सारखेच राहतात, जसं दिलं तसं खातात, जिथं ठेवलं तिथं बसतात. गजानन महाराजांना ज्यावेळेस देह ठेवायचा होता किती लोकांनी समजून घेतलंय. बंकटलालाच्या घरी आयुष्य घातलंय. ज्यांनी ज्यांनी अंतकरणातून सद्गुरू समजून घेतले त्यांच्या जन्म मरणाचा फेरा चुकला. आजही त्यांची कीर्ती आहे. किती वर्ष झाले गजानन महाराजांना जाऊन? आजही आपण प्रकट दिन साजरा करतोय का? आपल्या आजोबा पंजोबांना 100 एकर जमीन कमवून ठेवली, कोणी त्याचं नाव ठेवलं का? टाटा बिर्लानं खोटीनं काय पैसा कमावला त्याचं कोणी नाव घेतं का? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्ट विधी परोपकारी, कशाचीही अपेक्षा न ठेवता जो फिरतो ना त्याला संत म्हणतात. अपेक्षा ठेवून फिरणारे तर गजच आहे का नाही? जीवनाचा उद्धार कशाने होईल? ज्या गोष्टीनं होतो ना तो आत्माराम ओळखीचा करण्याचं काम संत करत असतात. म्हणून संतांचं अलौकिक महत्व जीवनामध्ये आहे. जीवनामध्ये चांगल्या संताला पण शरण गेलो पाहिजे, आणि आपण अशा संता शरण जावे का ज्या संतांनी माझ्या जन्म आणि मरणाचा उकल करून दिली ना त्या संताला शरण जावा. त्याला नाम म्हणतात. उद्धाराकरताचं जे गोष्ट आहे त्याला नाम म्हणतात. आता गजानन महाराजांनी गणगणगणात भोवती, गणगणगणात भोवती, बरोबर आहे ना? याचा ध्यास लागला पाहिजे जीवाला. आपण नाही म्हणत का काय गणगण लावली तो? गणगण म्हणजे काय? त्याचा अर्थ सामवेदाचं वाक्य आहे. गुरु काय करायचा असतो? 4 वेदाचे 4 महावाक्य, आणि 4 महावाक्यान आयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म अहम ब्रह्मास्मी आणि तत्वमसी, 4 वेदाचे 4 महावाक्य. त्याच्यातली गुरु परंपरा ज्या मार्गाने असेल त्याच्यातला एक
सद्गुरूचं नाम तुमच्यापर्यंत येत असतं आणि तत्वमसी विद्या ब्रह्मानंद सांगन त्याची झाला अंग तुका आता. ते नाम जोपर्यंत जीवाला मिळत नाही ते हातानं करायचं नाही, पायानं करायचं नाही, तोंडानं पण करायचं नसतं. नामस्मरण कशानं करायचं असतं? तोंडानं. मराच्या टायमाला म्हणता येईल का? मराच्या टायमाला तर किती मोठं तोंड फाडता येते, डोळे फाडता येते. फाडतं का नाही? का? मग त्यावेळेस म्हणायला पाहिजे की नाही, जेवढा परमार्थ केला तेवढ्यातला एखादा तरी यायला पाहिजे की नाही? काय येत नाही? कारण अंतकाळीचा मार्ग चुकला. ज्या वेळेस आपण जन्माला आलो त्यावेळेसचा मार्ग देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशीळ झाले आयशी केवळ माझे काही. ते भजन तुमचं आमचं आईच्या गर्भवासामध्ये चालू होतं जीवाचं, पण जीवानं ते भजन विसरून गेला. नाळ खणला, वारा कलीचा लागला, कोहम कोहम बोलू लागला. मी कोण याची ओळख बुडाली आणि मीची ओळख करून देणारे सद्गुरू असतात. आणि ती ओळख ज्यावेळेस बघा नाळ खणल्यानंतर जी तुटलं ना, नाकानं श्वास चालू झाला आणि नाकानं श्वास चालू झाल्यानंतर सगळं शरीर थंड पडतंय. बरोबर. आपण म्हणतो कानाची चापी सुद्धा वाकडी, म्हणजे इथपर्यंत काय झालं, बॉडी खराब झाली. आता काय चालू आहे? तोंड ते आ आ करतं, कारण समोर त्याला केलेले कर्म समोर येत असतात का नाही. पाप करुणी पापी मन हे सैरा वैरा पळतैर. काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतैर. बरोबर आहे ना. ती एककारी भजनात म्हणतात लोक, ज्या ज्या वेळेस मी जे कर्म केलं ते अंतकाळाला माझ्या समोर येतं आणि तो काळ जो रूपी जो यम आहे तो समोर दिसतो, म्हणून त्याला ती वाचा खुंटीत होते, त्याची बोलता येत नाही, तोंड आ केलेलं असतं, डोळे फाडलेले असतात. नाशिकेत नावाच्या ग्रंथामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. जीव या मार्गाने आला नाही, 9 द्वारे पुरे दे यादी आला. 9 दार आहे, 9 दार उघडे आणि 9 दारातून जीव जायला नाही पाहिजे. सद्गुरूची गोष्ट सांगतो. 11:15 वाजले, आपल्याला पुन्हा आरती घ्यायची, बावन्नी घ्यायची. बघा त्या नाशिकेत नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, जर या 9 द्वाराद्वारे जर गेला जीव तर तो यमाचा पाहुणा प्राणी होय. पण या 9 दारातून जर जायचं नसेल तर जीवनामध्ये सच्चा सद्गुरू जीवनात यावा लागतो. पूर्ण अभ्यासाचा पूर्व सुकृताचा दास सद्गुरूचा तोची जाणे. मग तो सद्गुरू काय करत असतात, आपल्याला ती गोष्ट जे 4 वेदांचं महावाक्य तुमच्या आमच्याला रीतीनं देतात. कारण महादेवानं पहिले पार्वतीला हेच सांगितलंय, आदिनाथ उमा बीज प्रगटले. तिथून ती परंपरा चालू झाली, जो निर्गुण निराभास तिथून परंपरा चालू झाली. आणि ही परंपरागत आलेलं ज्ञान सद्गुरू ज्यावेळेस जीवाला देतात त्यावेळेस अंतकाळाला बघा, आता तुम्हाला तोंड आ झालेलं असतं, डोळे बंद झालेले असतात. बरोबर. आता अशा वेळेस आपण काय करतो, त्याला दूध देतो. शिपा म्हणतात ना त्याला, आपल्याकडं शिपा देतो ना गिरगाईच्या दुधाच्या. कोऱ्या दूध पिता पिता मेलंय ते म्हातारं, आणि त्याला आता गिरगाईचं दूध शेवटच्या टायमाला किती उपयोगी येईल ते. तर चला, प्रथा लावलेली म्हणून आपण करतो. बघा आता फक्त काय चालू असतं, श्वास चालू असतो. बरोबर. आता बघा काही मिनिटामध्ये आता तो देह सोडणारे आत्माराम, अशा प्रसंगामध्ये आपण त्याला शिपा देतो. शिपा दिल्यानंतर आता ते खाली जातं काय, घरघर लागेल असते. बघा तुम्ही एखाद्या माणसाचं जरा जवळून पाहायचं, अंतका चोऱ्यानं आवाज येतो, घर 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 येतो ना. मग त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये दूध ओततो. उतल्यानंतर ते खाली जात नाही, बॉडी त्याला स्वीकारत नाही, खाली जात नाही, म्हणून ते फक्त इथं घशामध्ये नळण्यामध्ये अडकलेलं असतं. आणि ज्यावेळेस 2-4 जण टाकी दे ना ते चमचा, त्यावेळेस ते श्वास नलिकेत अडकलं आणि श्वास नलिकेत अडकलं तद्दाम परम म्हणून आ उ. बरोबर आहे. मग काय निघून गेलं, फक्त अशा वेळेमध्ये फक्त श्वास चालू असतो जीवाचा. बरोबर. अशा वेळेस श्वास चालू असतो आणि जर त्या श्वासाला प्रभू नामाची जर गती असेल, बघा येणे सोसे मन झाले हवं बरी परत माघारी येत नाही. ज्यावेळेस ते ब्रह्ममय होतो श्वास, ज्यावेळेस सुटणारा श्वास ब्रह्ममय झाला, आता नाही येणे जाणे सहज खुंटले बोलणे. जगात साधू संत सांगतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. ते काय मागच्या दारानं आलते का, ते पण पुढच्या दारानं आले. गजानन महाराजांनी जो देह ठेवला बघा, आजही देह जसाच्या तसा आहे. जा तुम्ही गजानन महाराजांना तिथं, आजही जशाच्या तसा. ज्ञानोबरायांचा देह जशाच्या तसा आहे. का? कारण त्यांना जाण्याची रीत कळाली आणि ती रीत गजानन बाबाच्या ग्रंथामध्ये 29 नंबरच्या अध्यायामध्ये कळते का. याच्याकरता गुरु लागतो.
याच्याकरता पुस्तक वाचून ज्ञान होत नसते. सकाळपासून लोकमत वाचते, पुण्यनगरी वाचते, तरुण भारत वाचते, ज्ञान होतं की त्यांना नाही होऊ शकत. ज्ञान कळ्याकरता गुरु विना ज्ञान कळे ना, कळू शकत नाही. त्याच्याकरता गजानन बाबांसारखे महात्मे आपल्या जीवनामध्ये आले. आपण त्यांचं आज प्रकटीकरण करतो आहोत. गजानन बाबांना काय सांगायचंय? गजानन बाबा आमचं पहिलं वर्ष आहे, आम्हाला चांगली सद्बुद्धी द्या, आम्ही आणखी मोठ्या उत्साहानं तुमचं कार्य करू. तुम्ही ज्यांच्याकरता जन्माला आले, ज्या गोष्टी करता तुम्ही देह झिजवला, कशाकरता गजानन बाबांनी देह झिजवला? तुमच्या आमच्या करता. तुमचा आमचा संसार सुखाचा व्हावा म्हणूनच ना. संताला त्रास काय? जे तुमच्या आमच्या संसाराकरता एवढं कष्ट सहन करतात, स्वतःच्या देहाला त्रास करून घेतात. अहो लोकांनी एवढं त्रास दिला गजानन महाराजांना, शेवटी उष्टच्या पत्तरवाळ्यावरच खावं लागलं की नाही. सुरुवातच चिडू नये. प्रकट झाले म्हणजे काय झालं? ते काय भूमीतून उकरून वर आले का? नाही. तिथं ज्यावेळेस ते उष्टच्या पत्तरवाळ्यावरचं अन्न खात होते हे पाहिलं. बरोबर आहे ना. संत आवलिया राहतात, त्यांना काही जगाशी घे नाही. तुम्ही माना नका मानू. आता ह्या समितीनं तरी चांगला मोठा हार घातला, भानगडी केल्या, आमचं लय टेचीच चालू आहे सध्या. हो, त्याला कोण विचारत तरी होतं का? ते आवलिया जीवन जगत असतात महात्मे. फक्त त्यांच्या डोक्यामध्ये एकच असतं, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. काही लाभ नाही तुमच्या आमच्यापासून, काहीच नाही. तुम्ही 56 भोगाचा नैवेद्य नाही दाखवला तरी ते काही म्हणत नाही. बेसन भाकर खायचे गजानन बाबा, काय खायचे? बरोबर आहे ना. काहून त्याला गुलाबजामुन बासुंदी आवडत नव्हती का? पण कशा करता? नाही, मी ज्या समाजात जाणार आहे तो समाज बेसन भाकर खातोय. तसं संताला बदलून घ्यावं लागतंय. आजचा जसं सगळं टीचित चाललं, किती भोगाचं अन्न करायचं आजच्या महाराज लोकांना. पहिले लोक विचारतील तुम्ही काय खाणार आहे? काय खातो? दगड खाय तू आता. एवढे समाज जर आमची काळजी घेत असेल तर समाजाला उद्धाराचं सांगायला पाहिजे का नको? पटल नाही पटल हा तुमचा विषय. व्हील पॉवर भगवंतानं तुमच्या हातात दिलेली इच्छाशक्ती. करायचं का नाही करायचं तुमच्या हातात आहे. पण सांगणं काम इथं करत्याचं आहे. तुला इथं बसवलं कायला कमिटीना? समितीने इथं काऊन आणलं? गजानन बाबाच्या भक्त परिवारांना तो या घरच्या गप्पा सांगायला आणि सासू जुनाच्या गप्पा सांगायला नाही आणलं इथं. जे गजानन बाबांनी केलं, जे उद्धाराचं कार्य गजानन बाबांनी केलं ना, ते तुला करायचं आहे. समाजापुढे विषय मांडणं आपलं काम आहे. करण नाही करण हे त्यांचं काम आहे. म्हणून गजानन बाबांना आज शक्ती मागू. बाबा तुमच्यासारखे अवतीर्ण होतात, पण आमच्यासारख्या अज्ञानी जीवाला संत कळत नाही. आपल्यासारख्या जीवाला संत कळत नाही. म्हणून त्यांनी जो विचार तुम्हाला आम्हाला सांगितला, ते जे साधन सांगितलं ना, मरण सक्सेस होण्याचं जे साधन सांगितलं ना, शेवटच्या काळाला अंतकालेच मामेव, अंतकाळाला तू जर माझं स्मरण करशील तर माझ्या स्वरूपाला पात्र होशील. आणि ते स्मरण आपल्याला मिळावं गजानन बाबांच्या कृपेनं, स्वामी समर्थांच्या कृपेनं, साईबाबांच्या कृपेनं आपल्याला ते मिळावं, जीवनामध्ये यावं. त्यांनी जी साधना केली ना, ती साधना आपल्या जीवनात यावं. मी या मताचा माणूस आहे. त्यांनी जे भक्ती मार्ग केला ना, आजही त्यांचं नाव निघतंय. आपलं नाही निघलं तरी चालेल, पण त्यांनी जो भक्ती मार्ग केला तो भक्ती मार्ग आपल्या जीवनामध्ये साकारित व्हावा आणि जीवनाचं वर्म आणि मर्म कळावं. एवढंच आज गजानन बाबांच्या चरणी मागतो. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. ते माझं मला परत करा किंवा विसरून जा. परत तर देता येत नाही, घेतलंच नाही तर देशांकडून परत नाही देता येत, पण विसरून जाता येतं. त्याला विसरून जाते. मेमरी डिलीट करा, चार्ट क्लिअर करा. तो जे तुम्हाला नसन आवडलं ते सोडून द्या. पण जे आहे ते आजही गजानन बाबांनी जसंच्या तसं आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे. त्याचा विचार करू आणि जीवनाचं सार्थक या ठिकाणी आपण करून घेऊ. कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास